नमस्कार. घरचा स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. आता लवकरच शाळा सुरू होतील आणि मग रोज डब्याला काय द्यायचं हा प्रश्न आपल्याला पडेल. तर याकरताच आपण शाळेचा डबा ही सिरीज सुरू करत आहोत. यामध्ये आपण मुलांना आवडतील, त्यांचं पोट भरेल, शिवाय आपल्या सगळ्या जणींना कमी साहित्यात पटकन करता येतील आणि एकाच प्रकारची भाजी वेगवेगळ्या प्रकारे कशी बनवायची हे सुद्धा पाहणार आहोत. ज्यामुळे मुले तीच भाजी खाऊन कंटाळणार नाहीत. पण या सिरीजमधले सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर या सिरीजची सुरुवात आपण सगळ्यांच्या घरात नेहमी उपलब्ध असणाऱ्या भाजीपासून म्हणजेच बटाट्याच्या भाजीपासून सुरुवात करणार आहोत. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथं 400 ग्रॅम बटाटे अशा प्रकारे उकडून घेतलेले आहेत. बटाटे उकडून घेताना खूप जास्त आपल्याला याला उकडायचं नाही आहे. शिवाय ते डायरेक्ट पाण्यात घालूनसुद्धा उकडायचे नाहीत. तर कुकरमध्ये एखाद्या भांड्यात बटाटे घालायचे आणि कुकरमध्ये पाणी घालायचं. पण बटाट्याच्या भांड्यात पाणी न घालता फक्त बटाटे आपल्याला वाफेवरती उकडून घ्यायचे आहेत. उकडून घेतलेले बटाटे आता आपण चिरून घ्यायचे आहेत आणि त्याच्या व्यवस्थित अशा फोडी करायच्यात. तर त्यासाठीच मी तुम्हाला अगोदर म्हटले होते की बटाटा खूप जास्त शिजवायचा नाही. बटाटा जर आपण खूप जास्त शिजवला तर त्याच्या फोडी व्यवस्थित आपल्याला करता येणार नाहीत आणि भाजीमध्ये सुद्धा त्या फोडी व्यवस्थित राहणार नाहीत. तर मी इथं दाखवते त्याप्रमाणे आपल्याला एवढ्या बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपण बटाट्याच्या एवढ्या साईजच्या फोडी केल्या म्हणजे काय होईल, तर बटाट्याची भाजी बनवल्यानंतर बटाट्याच्या भाजीचा जो मसाला आहे त्याच्यासोबत या फोडी अगदी व्यवस्थित मिक्स होतील आणि भाजीला मसाल्याची छान चव येईल. तर बटाट्याच्या फोडी मी इथं बनवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता एवढ्या आकाराच्या फोडी करायच्या म्हणजे बटाट्याच्या भाजीमध्ये मसाला वेगळीकडे आणि बटाट्याच्या फोडी वेगळीकडे असं होत नाही. बटाटा कुकरमध्ये न घालता जर तुम्हाला शिजवायचा असेल तर कच्च्या बटाट्याच्या एवढ्या फोडी करायच्या आणि अशा प्रकारे एखाद्या पातेल्यामध्ये शिजायला घालायचं म्हणजे तुम्हाला चमच्याने वेळोवेळी चेक करता येईल, बटाटा जास्त शिजणार नाही. भाजीचा मसाला बनवण्यासाठी एक खल घेतला आहे. त्याच्यामध्ये घालायचे आहेत 50 ग्रॅम छान खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे. 2 टीस्पून घालायची आहे मिरची पावडर. मिरची पावडर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण एवढं प्रमाण अगदी करेक्ट आहे. मिरची पावडर आणि शेंगदाणे एकत्र केल्यानंतर ओबडधोबड कुटून घ्यायचे आहेत. खूप जास्त बारीक करायचं नाही आहे आणि शक्यतो मिक्सरवर बारीक करू नका, नाहीतर ते खूपच जास्त बारीक होतील. शेंगदाणे कुटून झालेले आहेत. चमच्यामध्ये घेऊन दाखवते मी. अशा प्रकारे आपल्याला एवढे ओबडधोबड करायचे आहेत म्हणजे भाजीला छान चव येते. भाजीसोबत हा मसाला व्यवस्थित मिक्स होतो. कढई गरम करून घ्यायची. त्याच्यामध्ये घालायचं आहे 1.5 टेबलस्पून तेल. तेल गरम झालं की गरम तेलामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालायचे. अर्धा टीस्पून घालूया मोहरी आणि जिरे आणि मोहरी चांगले फुटू द्यायचे. जिरे आणि मोहरी व्यवस्थित चांगली फुटली की याच्यामध्ये घालायचा आहे अंदाजे 90 ते 100 ग्रॅम वजनाचा बारीक चिरून घेतलेला कांदा. तर लक्षात ठेवा इथं कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा. 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची आणि मंद आचेवरती हलक्या गुलाबी रंगावरती कांदा भाजून घ्यायचा. कांद्याला छान हलका गुलाबी रंग आला की आता याच्यामध्ये घालायचे आहे शेंगदाणे आणि आपण मिरची पावडर एकत्र ओबडधोबड कुटून घेतले होते ते. पाव चमचा छोटासा हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता घालायची बारीक चिरून घेतलेली 4 चमचे कोथिंबीर आणि हा मसाला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि हे मिक्स करून झालं की याच्यामध्ये घालायच्या आहेत बटाट्याच्या फोडी. चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर बटाट्याच्या फोडी आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची आच एकदम मंद ठेवायची. तर मी सांगितल्याप्रमाणे आपण अगदी बारीक कांदा चिरलेला होता, त्यामुळे तुम्ही बघू शकता मसाल्यामध्ये अजिबातसुद्धा कांदा वेगळा दिसत नाही. याच करता आपल्याला कांदा एकदम बारीक चिरायचा आहे. मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याचा भाजीवर शिपका मारायचा आणि झाकण घालून मंद आचेवरती 3 मिनिट आपल्याला भाजीला वाफ काढून घ्यायची. 3 मिनिटांनंतर झाकण काढायचं आणि पुन्हा भाजी आपण थोडीशी परतून घ्यायची. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर पुन्हा याच्यावरती झाकण घालायचं आणि आणखी 2 मिनिट आपण या भाजीला मंद आचेवरती वाफवून घेणार आहोत. बटाटा अगोदरच आपण उकडून घेतलेला आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारे आपण पाणी वगैरे जास्त न घालता वाफवून घेतोय. फक्त मसाल्याची चव भाजीला लागावी यासाठी याला वाफवून घ्यायचं. पुन्हा 2 मिनिट आपण भाजी छान वाफवून घेतली. तर आता झाकण काढूया आणि बघूया. तर तुम्ही बघू शकता इथं भाजी अगदी व्यवस्थित वाफवून झालेली आहे, कढईच्या तळाशी लागलेली नाही. तर आपण अशाच प्रकारे याला एवढंच वाफवून घ्यायचं आहे.
तर बघितलं तुम्ही किती कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये आपण डब्याला छान अशी भाजी बनवलेली आहे. तर याची पूर्वतयारी म्हणून सकाळची इतर कामं करता करता सुरुवातीला बटाटे उकडून घेतले आणि शेंगदाणे आणि मिरची पावडर आदल्या दिवशी जरी आपण कुटून ठेवली तरीसुद्धा सकाळी उठून पटकन आपल्याला ही भाजी बनवता येईल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.